जाऊया आपण देवाच्या वचनाकडे, ज्यावरती आपण मनन चिंतन करत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचा आशीर्वाद. गलतीकारास पत्र 3 अध्याय आणि वचन 14. गलती 3:14. ह्यात उद्देश हा की, यात उद्देश, देवाचा उद्देश हा आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद, अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. परराष्ट्रीयांना म्हणजे तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळावा. म्हणजे आपणाला, आपण सगळ्यांना जे येशूवर विश्वास ठेवतात, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, ज्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला आहे, त्या सगळ्या आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे, देहाविषयीचे नाही, आत्म्याविषयीचं. कारण सगळं होल्ड किंवा सगळं कार्य देहासाठी किती करा, पण देह एक दिवशी संपणार आहे. पण आत्मा, जसा देव सदाजीवी आहे तसं आत्मा सदाजीव आहे. तारण मिळालं तर देवाच्या राज्यात, तारण न मिळालं तर नरकाच्या राज्यात. म्हणून आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन, हालेलुया. आमच्यासाठी येशू ख्रिस्त शापित झाला, आमच्या सर्वांसाठी येशू ख्रिस्त बलिदान झाला, येशू ख्रिस्त मरण पावला, येशूने ते मरण यातना घेतल्या. या मागचा देवाचा उघडपणे उद्देश आहे की अब्रामाचा आशीर्वाद, तुम्ही कोणी असा, कसेही असा, तुम्हा सगळ्यांना अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये प्राप्त व्हावा. आमेन, हालेलुया. तुम्हाला कदाचित बरकतीचा आशीर्वाद मिळेल, कदाचित आरोग्याचा आशीर्वाद मिळेल, परंतु तो आशीर्वाद काही क्षणामध्ये राहू शकेल का नाही याची कुठलीही गॅरंटी किंवा शाश्वती नाही. पण अब्रामाचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त होतो तर अब्रामाचा आशीर्वाद जिंदगी के साथ भी है और जिंदगी के बाद भी है. LICचा डायलॉग नाही, या बायबलचा डायलॉग आहे, त्यांनी कॉपी केलाय, आपण बघत नाही त्याकडं. येशू ख्रिस्त या जीवनात सोबत पण आहे. म्हणून संत पौल काय म्हणतो, जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरण मला लाभ आहे, व जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी आहे. म्हणून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते निराश होत नाहीत. त्यांच्याकडं गौरवी आशा आहे की माझा देव, माझं जीवन कुठल्याही क्षणी संपलं किंवा मी जिवंत असताना जरी तो आला, जर मी ख्रिस्त येशूमध्ये आहे तर अब्रामाच्या कुशीत नेण्यासाठी माझा उद्धारक देव मला न्यायला येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे येशूवरती प्रीती करतात ते येशूमध्ये टिकून राहतात. आणि आम्ही अब्रामाच्या आशीर्वादामधला आत्मिक आशीर्वाद पहिला पाहत आहोत. मग पुढच्या सेशनमध्ये आपण मानसिक आशीर्वादाकडे जाणार आहोत. कारण आज सगळ्यांच्या घरामध्ये एक माणूस तरी भेटतो की त्याच्या जीवनामध्ये बीपी हा आढळतोच है ना. कुणाला लो बीपी तर कुणाला हाय बीपी. तर हे कशाचं लक्षण आहे, मानसिक आजारपण. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये अब्रामाकडे जो मानसिक आशीर्वाद होता त्या आशीर्वादाकडे आपण पुढे पाहणार आहोत. पण आज आध्यात्मिक किंवा आत्मिक आशीर्वाद, ज्याला देवाचं सानिध्य म्हणू शकता, देवाची समक्षता म्हणू शकता, इंग्लिशमध्ये प्रेझेन्स ऑफ गॉड म्हणतात, हिंदी में या उर्दू में हुजूरी कहा जाता है. ज्याच्याकडे देवाचं सानिध्य आहे तो कुठेही असो, तो देवाच्या दृष्टीने धनवान आहे. तो कुठेही राहणारा असो, कुठली भाषा बोलणारा असो, कुठल्याही जाती धर्मातला आलेला असो, कुठल्याही कोपऱ्यात राहणारा असो, उच्च ठिकाणातला असो, तुच्छ ठिकाणातला असो, पण त्याच्याकडे देवाचं सानिध्य ज्याच्या चेहऱ्यावरती झळकतं, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित आहे. आणि स्वर्गाच्या दृष्टीने तो व्यक्ती महत्वाचा आहे. कारण देवाचं सानिध्य असंच नाही मिळत. काही ठिकाणामध्ये सध्या खूप काही अशा वेगळ्या गोष्टी देवाच्या सानिध्यासाठी दाखवण्यात येतं. गोल्डन डस्ट पावडर, लोकांचे हात दाखवतात, त्याच्यावर तेल येते, त्याच्यावरती गोल्डन डस्ट येते. देवाचं सानिध्य आलं तर येणार, पण महत्व देवाला गेलं पाहिजे, या गोष्टीला गेलं नाही पाहिजे. ज्यांच्या चेहऱ्यावरती काय एकाने तर परवा व्हिडिओ टाकला, मी देवाची सोन्याचा कण उतरून आला. आज या सर्व गोष्टींमध्ये कुठंतरी आज लोकांची भुलवणूक किंवा कुठंतरी फसवणूक होत आहे. निश्चित माझाही अनुभव आहे, सानिध्यामध्ये तेल उतरतं. कितीतरी तुमचाही अनुभव असेल, उपस्थितीमध्ये आराधना करता तुम्हाला ते जाणवत असेल, पण या गोष्टीला महत्व नाहीये, ते सानिध्याचं चिन्ह आहे. आमेन.
सानिध्याचं चिन्ह आहे. सानिध्य काय आहे? माझा विश्वास आहे मी कुठेही जाईल माझा देव माझ्या सोबत आहे. हालेलुया. जे गीत आम्ही फार आधी गात होतो, मला वाटतं थोडे काही शब्द आठवतात. ते गाण्याचे कडवे असे होते, हम दोनों अलग नहीं है, हम दोनों एक आदमी है, मैं देखूं वो देखता है, मैं सोचूं वो सोचता है, हम दोनों अलग नहीं है. कौन दोनों? प्रभु येशू, पवित्र आत्मा, यहोवा पिता. आमेन. हालेलुया. ज्याला जाणीव आहे की माझा देव माझ्या सोबत सदोदित आहे. तुमच्या जीवनामध्ये मी नेहमी सांगतो की तुम्हाला सकाळचा नाश्ता नाही मिळाला तरी हरकत नाही. त्याच्यावरून किरकिरी करून देवाच्या उपस्थितीला तुम्ही स्वतः अडखळण ठरू नका. तुमची पहिली गरज काय असेल? देवाच्याकडं ज्यास तुम्ही सकाळी डोळे उघडता, डोळे उघडल्यावर कळते की आम्ही जगातच आहोत, आपल्या घरातच आहोत, त्या देवाचे आभार मानून मागा. जे मोशे म्हणत होता की प्रभू तू येणार नाही तर मी जाणार नाही, आणि परमेश्वर म्हणाला माझं सानिध्य तुझबरोबर येईल आणि तुला विसावा देईल. त्या सानिध्याला घेऊनच त्यांनी अलौकिक गोष्टी केल्या. तर आज आपण अब्रामाच्या जीवनामधले काही झलकी पाहणार आहोत. हालेलुया. तर उत्पत्तीच्या पुस्तकाकडे आपण लगेच प्रस्थान करणार आहोत. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये अब्राम एक युद्ध जिंकून आला, आणि ते युद्ध अशा लोकांना तो मारून आला, अशा लोकांना तो हरवून आला की ते खूप बलाढ्य होते. त्या लोकांना त्यांनी केवळ 318 लोकांच्या जोरावरती युद्ध जिंकलं. तर उत्पत्तीच्या 14 अध्यायामध्ये आपण 13 वचनापासून वाचूया. उत्पत्तीचा 14 अध्याय वचन 13 पासून एक मनुष्य पळत पळत अब्रामाकडे खबर घेऊन येतो. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्रियाला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व अनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंदास पडाव करून नेले. हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. थांबूया. आता आपला भाऊबंद म्हणजे कोण? अब्रामापासून त्याचा जो पुतण्या हा विभक्त झाला होता. आपल्या बापाला तो सोडून घ्या, बापच होता तो अब्राम त्याचा, कारण हा पुतण्या याचा वडील वारला होता आणि अब्रामाने त्याला जीव लावला होता. परंतु कालांतरानंतर त्याला त्याचं वेगळं राज्य पाहिजे म्हणून तो निघून गेला कुठं? सदोम नगरामध्ये, सदोम नगराच्या वेशीवर. आणि या युद्धामध्ये असं झालं की त्या राजा लोकांनी सदोमच्या राजाला हरवलं आणि सदोमच्या राज्याचे जे लोक आहेत त्यांना बंदी करून नेलं आणि त्यांची प्रॉपर्टी पण लुटून नेली. हे वर्तमान ज्या वेळेला अब्रामाला कळालं तर अब्राम या 5 राजांबरोबर लढायला किती लोक घेऊन गेला? 318. मग मला जेव्हा तुम्ही वाचला असेल शास्त्रीच्या पुस्तकामध्ये, गिदोनकडं 32,000 लोकांचं सैन्य होतं. किती? 32,000 लोकांचं सैन्य होतं आणि समोर 1,35,000 लोकांचं सैन्य होतं. आणि त्या युद्धामध्ये प्रभू येशू पिता परमेश्वर गिदोनला प्रगट होतो आणि म्हणतो की युद्धासाठी हे 32,000 लोक पण खूप आहेत आणि समोर 1,35,000, 10% पण नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये तो म्हणतो की तू घोषणा कर, जे लोक भीती वाटते त्यांना, जे घाबरट आहेत त्यांना ते गेले तरी चालतील. आणि जशी त्यांनी घोषणा केली 22,000 लोक घरी गेले. त्याच्यात राहिले 10,000 लोक. त्या 10,000 लोकांमध्ये पण परमेश्वर म्हणतो की हे पण खूप आहेत, हे 10,000 पण खूप आहेत, पण समोर 1,35,000 आहेत. कारण परमेश्वर म्हणतो जर ह्यांनी जर 10,000 लोकांवर युद्ध जिंकलं तर ते म्हणते आम्ही आमच्या मनगटावर युद्ध जिंकलं. परमेश्वर म्हणतो त्याला पाणवठ्याकडे घेऊन चल. आणि जे लोक कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पितात, काही लोक एकदम ओंजणीमध्ये पाणी घेऊन पितात, असे वेगवेगळे ग्रुप तिथं पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये 300 लोक तो निवडतो आणि त्या 300 लोकांच्या जोरावरती गिदोन युद्ध जिंकला. मी विचार करतो गिदोनानी डेअरिंग का केली? गिदोनानी डेअरिंग का केली? कारण गिदोन समोर 3 साम्राज्य होते. अमालिकी होते, मवाबी लोक होते आणि पूर्वचे लोक होते. आणि त्या लोकांविरुद्ध लढायला तो 300 लोकांवर तयार का झाला?
कारण गिदोनकडे एक साक्ष होती, आमचा विश्वासाचा बाप अब्राम हा 318 लोकांच्या जोरावर 5 राजांना मारू शकतो, तर मी 300 लोकांच्या जोरावर 3 राजांना मारू शकेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही शास्त्रेच्या 6व्या आणि 7व्या अध्यायामध्ये ही घटना आहे. कधी कधी विचार करतो, बाबा गिदोनाने डेअरिंग का केली? कारण गिदोनाकडे आमच्याकडे अनुभव असतो. हा, या व्यक्तीने केलं ना तर मी पण करू शकतो. त्यांनी सुवार्ता सांगितली ना, मी पण सुवार्ता सांगू शकतो. त्यांनी प्रार्थना केली ना तर मी पण प्रार्थना करू शकतो. कारण आमचा बाप अब्राम प्रार्थना करत होता, तर अब्रामाच्या आशीर्वादामध्ये तुम्ही पण प्रार्थना करणारे झाले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये हे युद्ध झालं. पुढं त्याने आपल्या दासाच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली. 318 लोकांच्या 3 टोळ्या केल्या आणि रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट ह्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. म्हणजे तो युद्धामध्ये विजयी झाला. किती राजांवरती? 5 राजांवर. देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यामध्ये भय नाही आलं की 318 तरुण मुलं घेऊन जाऊ, काय युद्ध करू. ज्याच्याकडे देवाची उपस्थिती असते ना त्याला माहितीये, मी उपस्थिती घेऊन निघतो ना, उपस्थितीमधला माझा देव माझ्यासाठी युद्ध लढतो. तुमच्या जीवनासाठी गरज काय असेल, तू उपस्थिती कुठून जाते माहितीये का? ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये, आजारपणामध्ये, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस तुम्ही खिन्न होता, निराश होता, कुरकुर करता, उपस्थिती कमी व्हायला लागते. पण तुम्ही त्या परिस्थितीमध्ये म्हणता की माझा देव माझ्यामध्ये उपस्थित आहे आणि निश्चित युद्ध माझ्या देवाचा आहे आणि विजय माझा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा 16 वचनामध्ये सांगतं की त्याने त्याच्या पुतण्याला सोडून आणलं, सगळी मालमत्ता पण आणली, जेवढं त्या राजांनी ठिकठिकाणामध्ये लुटलं होतं सगळं आणलं. आणि मग पुढे बघा 17 वर्षापासून कदारला गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता. थांबूया, काय म्हणतोय? कदारला गोमर आणि त्याच्या सोबतीचे जे राजे म्हणजे 5 राजांना तो मारून येतोय. का? किती वर्षाचा अब्राम? त्याच्याकडे लोक किती आहेत? त्याच्याकडे शस्त्र आहेत का? परंतु त्या 318 त्याच्या पहिले जर तुम्ही पाहिलं तर त्याच्याकडे असे काही लोक होते जे आपसामध्ये भांडण आणि वादविवाद करत होते आणि त्या वादविवादामुळे त्याचा पुतण्या लोट निघून गेला होता. पण अब्रामाने ठरवलं, आता मला वादविवाद करणारे लोक नको, मला युद्ध करणारे लोक पाहिजे. देवाच्या उपस्थितीमध्ये देव मार्गदर्शन करतो. कधी कधी आम्ही खूप मनुष्याला महत्व देतो, मनुष्याच्या गोष्टींना सांभाळण्याचा प्रयत्न करतो, आम्ही देहाला अधिक महत्व देतो. पण या दिवसामध्ये आम्हाला अब्राम एक गोष्ट शिकवत आहे, वादविवाद करणारे बाजूला ठेवा, आपल्याच गोष्टी करणारे बाजूला ठेवा, आपल्याच मताला महत्व बाजूला ठेवा. जे देवराज्यासाठी युद्ध करायला तयार आहेत त्यांना घेऊन निघा. अब्रामाला विजय केलाय, मी तुम्हालाही विजयी करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता इथून पुढे खूप सुंदर गोष्ट पाहायला मिळणार आहे. चला. राजास मारून तो माघारी येत असता त्याला भेटाव्या सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरे. सदोम गमोराचा जो राजा आहे, जिथं लोट राहत होता, त्या साम्राज्यातला राजा पळून गेला होता युद्ध करण्यापूर्वीच. कादर गोमर बरोबर युद्ध करण्यापूर्वी पळून गेला होता आणि वास्तविक हे त्याचे अंकित होते. त्यांनी बंड केला. त्यांना जसं आम्ही हिजकियाच्या काळात पाहिलं होतं की त्या आशुरी राज्याला जे काही नजराना जात होता तो नजराना बंद झाला, युद्ध सुरू झालं. इथं पण तेच झालं होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी 2 वर्ष त्यांना जो महिन्याचा नजराना द्यायचा तो मिळाला नाही, या राजाने येऊन युद्ध केलं. त्यावेळेस हा सदोमाचा राजा पळून गेला. राजा पळून गेला, पण एक साधारण मेंढपाळ युद्ध जिंकून येतोय. हालेलुया. 75 ते 80 वर्षाच्या एज मधला व्यक्ती जाऊन 318 लोकांना घेऊन युद्ध जिंकतो. का? देवाची उपस्थिती. देवाच्या उपस्थितीत चालणारा व्यक्ती, त्याचं जीवन कसं आहे, त्याला ज्ञान किती, त्याला ताकद किती, त्याची शरीर यष्टी कशी आहे हे देव पाहत नाही. देवाची उपस्थिती सर्व परिस्थिती बदलते. अब्रामाचा पहिला आशीर्वाद, उपस्थिती, सानिध्य, देवाची समक्षता ही तुमच्यासाठी खूप गरजेची आहे.
तुम्हाला रोटी कपडा मकानच्या पहिली तुमची गरज काय असेल तर देवाची उपस्थिती, म्हणजेच अब्रामाचा पहिला आशीर्वाद आत्मिक आशीर्वाद. उपस्थितीशिवाय जाऊ नका. उपस्थितीला घेऊन बाहेर पडा, उपस्थितीला घेऊन घरी या. कारण देवाचं वचन आहे की माझं सानिध्य तुझ्याबरोबर जाईल, तुझ्याबरोबर येईल. आमेन, हालेलुया. पहा आता पुढे 18 वचन काय सांगतं. आणि शालेमेचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरे आला. हा परस्पर देवाचा याजक होता. कोण आहे इथं? मल्कीसदेक नावाचा राजा आहे. कुठला राजा आहे? मल्कीसदेक. हा मल्कीसदेक कोण आहे माहितीये का? जी गोष्ट येशू ख्रिस्त योहान 8:56 मध्ये बोलला होता, तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित होता, तो मी तरी पाहिला आणि आनंद केला. येशू ख्रिस्त हा मल्कीसदेक बनून परात्पर देवाचा याजक, जो नव्या करारामध्ये स्वतःचं रक्त घेऊन तुमच्या आणि माझ्या तारणासाठी पित्याच्या समक्षतेत गेला. स्वदेहाचा पडदा फाडून स्वतःचं बलिदान करून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं रक्त घेऊन दरवर्षी याजक बकऱ्याचं रक्त घेऊन जात होता. पण एक वर्ष आलं, त्या वर्षासाठी अखिल मानव जातीसाठी स्वर्गाचा रस्ता उघडण्यासाठी देवाचा पुत्र या जगात आला. त्यांनी स्वदेहाने तो परात्पराचा याजक जुन्या करारात अब्रामाला द्राक्षरस आणि भाकर देतो, नव्या करारामध्ये अब्रामाच्या आशीर्वादामध्ये आम्हाला तारणाचा अनुभव देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतःच रक्त दिलं, पण इथं अब्रामाला तो काय घेऊन आला? द्राक्षरस आणि भाकर. जगातलं पहिलं प्रभुभोजन कुणी घेतलं असेल तर ते अब्रामाने घेतलं आणि ते थेट येशू ख्रिस्ताकडून घेतलं. हालेलुया. जगातलं पहिलं प्रभुभोजन आहे द्राक्षरस आणि भाकर, जे आम्ही दुसऱ्या रविवारी चौथ्या रविवारी घेतो. तो मल्कीसदेक स्वतः त्याच्याजवळ प्रगट झाला. म्हणजे काय? त्याच्या जीवनामध्ये तो उपस्थितीचा आत्मिक आशीर्वाद, तो देव स्वतः त्याला भेटत होता. आमेन, हालेलुया. पुढे त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. त्याला मल्कीसदेकाच्या याजकाने तो आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी सेनाधीश परमेश्वर, जो परात्पर देव, तो अब्रामाला आशीर्वाद देव. तो कुणाला आशीर्वाद देव? अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परस्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले, तो धन्य. आमेन. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. दशमांश. जगातलं पहिलं प्रभू भोजन आणि जगातला पहिला दशमांश आम्हाला या ठिकाणी देव म्हणला होता का अब्रामाला? येशू तिथं म्हटलं का येऊन, अब्राम मी प्रभू भोजन दिलं, आता दशांश दे. मल्कीसदेकाचा याजक येशू ख्रिस्तच आहे का नाही? तर इब्रिकरास पत्र याचा 7वा अध्याय घरी जाऊन वाचा. इब्रिकरास पत्र 7वा अध्याय, त्याच्यामध्ये मल्कीसदेकाचा याजक अब्रामामध्ये कसा बीज रूपाने होता त्याचं उदाहरण त्या ठिकाणामध्ये दिले. परात्पर देवाचा याजक प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यानंतर मला सांगू द्या की या मल्कीसदेकाच्या याजकाची सुरुवात नाही आणि दाखवलेली नाहीये, कारण तो तिथं अब्रामासाठी प्रगट झाला. अब्राम युद्ध जिंकून आला. युद्ध जिंकल्यानंतर त्याला त्या ठिकाणामध्ये त्या लुटीचा रिवॉर्ड नव्हता पाहिजे, तर त्याला स्वतः देवाचा पुत्र तो रिवॉर्ड द्यायला आला होता. बायबल सांगतं या ठिकाणामध्ये अनेक लोकांना हे पटत नाही, पण पटवा करणार पटू, पण मी बिब्लिकल बेसवर सांगतो. जे कामधंदा करतात, नोकरी करतात, ज्यांना उत्पन्न आहे आणि ज्यांनी तारण स्वीकारून बाप्तिस्मा घेतलेला आहे, जे प्रभू भोजन घेतात, जर त्यांना अब्रामाला दिलेले आशीर्वाद पाहिजे तर अब्रामाची विश्वासाची कृती करून अब्रामाने प्रभू भोजन घेतलं आणि 10वांश दिला. जर ते करताल तर निश्चित तो आशीर्वाद तुमच्या घरात आणि तुमच्या पिढ्यांवरती कायम राहील. ह्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणामध्ये आहे. अब्राम 10वांश देत होता म्हणून इसाकाने दिला, इसाक देत होता म्हणून याकोब देते, याकोब देत होता म्हणून 12वांश देत होते. हालेलुया. का? दशांश हा नियमशास्त्राचा भाग नाहीये, दशांश हा स्वसंतोषाने आलेला भाग आहे. आणि म्हणून अब्रामाने ती कृती केली. अब्रामाला येशूचं दर्शन झालं. हाच देवाच्या सानिध्याचा आत्मिक आशीर्वाद आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे दर्शन त्याला प्राप्त झालं आणि ते दर्शनामध्ये त्याने परात्पर देवाचा पुत्र ज्याच्याकडून तो याजक महायाजक बनून आला आणि त्याला तिथं त्यांनी आशीर्वादित केलं. आता डायरेक्ट जाऊया 18वा अध्यायचं 1 वचन. उत्पत्ती 18:1.
तो दिवसा भर उन्हाच्या वेळी. थांबूया. भर उन्हाच्या वेळी एकदम प्रकाश आहे ना. भर उन्हाच्या वेळी म्हटल्यावर एकदम प्रकाश आहे. पुढं. वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता. डेऱ्याच्या दाराशी, त्याच्या घराच्या दाराशी बसला होता. परमेश्वराने मेम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. काय म्हटलं इथं? दर्शन म्हणजे काय? देवाचं सानिध्य. बोला की. काही लोकांना दर्शन फक्त रात्रीच होतं. तुम्हाला हा पॉइंट का वाचायला लावला? सुरुवात म्हणते दिवसाभर उन्हाच्या समयी. काय लोक म्हणतात पहाटे पहाटे मला देव दर्शन देतो. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये, आत्मिक आशीर्वादामध्ये भर दुपारी उन्हाच्या तडाख्यामध्ये पण तुम्ही उन्हामध्ये 50 डिग्रीमध्ये जरी जाताल, जर देवाची उपस्थिती आहे त्या 50 डिग्रीमध्ये पण देवाचा मेघस्तंभ तुम्हाला शांत, कोमल, शीतल अशी शांती देऊन दर्शन देण्यास समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे दर्शनाचे प्रकार का अब्रामाच्या आशीर्वादामधले भाग मी तुम्हाला सांगत आहे. त्या ठिकाणामध्ये दर्शन देत आहे. आणि पुढं त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले. कुठं पाहिली? दृष्टी वर करून. वर. कुठं? आकाशात. कुठं पाहिलं? आकाशात. हा. पुढं. तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. हा. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यास नमन केले. आता मला सांगा की दिवसाच्या भर दुपारी अब्राम दारात बसलाय, असाच येणाऱ्या जाणाऱ्यांना बघत आहे. काय लोक टाइमपास म्हणून दारात बसतात, करमत नाही म्हणून मुलाला करमत, थांबव दारामध्ये, गाड्या बघ, येणारे जाणारे बघ. पण मला सांगू द्या, अब्राम त्या लेवलचा व्यक्ती नव्हता. अब्राम त्या उन्हाच्या प्रहरी तो निश्चित देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचं मनन चिंतन करत होता. कारण बायबल सांगतं की त्याची दृष्टी, तो वर दृष्टी करा. संत पौल म्हणतो खाली नाही वर दृष्टी लावा. आमचं सगळं खालीच लक्ष आहे. कसं होईल बँकेत, कसं होईल पॉलिसीचं, कसं होईल दवाखान्याचं, कसं होईल शिक्षणाचं, कसं होईल, सगळं इथंच दृष्टी आहे. पण कधीतरी दुपारची दृष्टी वर पण लावा. काय लोकांची दृष्टी दुपारची किचनकडं, आपल्या टिफिनकडं, आपल्या कामाकडं, काय लोक लंच टाइमकडं. या दुपारच्या प्रहरी अब्राम दृष्टी वर लावतो आणि त्याला 3 पुरुष दिसत आहेत. आणि ते कुठे दिसत आहे? तो वर बघतोय की ते त्याच्या दारात आहे. आणि त्या विश्वासाने तो आपल्या डेऱ्याच्या दाराकडे पळत गेला. पुढे. हा. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. आता इथं काय सांगितले बघा. इथं किती लोक आहेत? किती लोक आहेत? पण इथं तो काय म्हणतोय? वाचा परत. हे प्रभू. हे प्रभू म्हटलं सिंगल व्यक्तीला म्हणतोय का 3 लोकांना बोलतोय? सिंगललाच बोलतोय ना. तिथं एक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते जे 2 आहेत ना, एक मिखाएल आणि एक गॅब्रिएल आहे, जे त्याच्या उजवी डावीकडे असणारे या 3 पुरुष आहेत. तो त्या तिघांना आहो प्रभू म्हणत नाही, तिघांना हे प्रभू. याचा अर्थ मल्कीसदेकाचा याजक येशू ख्रिस्त त्याला प्रगट झाला. त्या दिवसापासून त्याला येशूचा दिवस समजला, त्याला येशूची ओळख होती, त्याला येशू माहित होता आणि येशूच आला आहे हे दर्शन त्याला झालं. आणि तो म्हणतो, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणून दे. हा. तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली विसावा घ्या. हा. थांबू येतात. काय सांगायचं इथं मला? देवाच्या सानिध्यामध्ये आज लोक स्वर्गदूताच्या गोष्टी सांगत आहे. स्वर्गदूत तुमच्या घरी येतोय, स्वर्गदूत तुम्हाला स्पर्श करत आहे. तुम्हाला स्वर्गदूताची गरज नाहीये, तुम्हाला देवाच्या पुत्राची गरज आहे. अब्रामाचा पहिला आशीर्वाद देवाच्या सानिध्यामध्ये स्वतः देवाचा पुत्र तुमच्या घरी येऊ शकतो. जर तो अब्रामाच्या दारात जाऊ शकतो तर तो तुमच्याही दारात येऊ शकतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आणि मला अब्रामाचे आशीर्वाद मिळतात. अब्रामाच्या घरामध्ये देवाचं सानिध्य त्याच्या दारात येत होतं, रात्री येत होतं आणि उन्हाच्या भर दुपारी पण येत होतं. तुम्ही किती त्याच्यासाठी तहानलेले आहात. अब्राम तेवढा तहानेला आणि भुकेला होता, म्हणून भर दुपारी त्या ठिकाणामध्ये तो आला. आणि येण्यामागचं मूळ कारण काय होतं? कारण नंबर 1
की त्याला कन्फर्मेशन द्यायचं होतं की तुझी बायको तिची जरी मासिक पाळी बंद झालेली आहे तरी सुद्धा मी तुझ्या पत्नीला वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा मी ती आपल्या उराशी मुलाला धरल, ही भविष्यवाणी देवाकडून प्राप्त होते. उत्पत्ती 18:16 वाचा. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यास वाटेस लावण्यास गेला. नीट ऐका पुढं. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? 16 वचन सांगतं पुरुष गेले, परमेश्वर म्हणतो अब्रामापासून लपून ठेवू का? म्हणजे 2 लोक सदोम नगरात गेलेत. कोण 2 लोक? स्वर्गदूत गेले. परंतु देव स्वतः अब्रामाकडे उपस्थित आहे आणि तो काय म्हणतोय, मी जे सदोम आणि गमोर नगराचा नाश करणार आहे मी अब्रामापासून लपून का ठेवू? आत्मिक आशीर्वादामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये देव तुम्हाला जे दर्शन देईल, कुठलीही गोष्ट तुमच्यापासून दडवून ठेवणार नाही. तेवढं सानिध्यामध्ये तुम्ही भरणं गरजेचं आहे, तेवढं त्याच्या उपस्थितीत भरणं गरजेचं आहे. जर तो अब्रामापासून काही लपवून ठेवू शकत नाही तर ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही आणि मी आहे त्यांना अब्रामाचे आशीर्वाद मिळतात, म्हणजे तुमच्यापासूनही काही लपवून ठेवण्यात येणार नाही. आम्ही कधी कधी म्हणतो माझ्यापासून या गोष्टी समजल्या नाही, कारण मी जगातच आहे, अजून माझे अंतःचक्षु उघडले नाही, मी त्या गोष्टी पाहत नाही, मी दर्शनाच्या दुनियेत जाण्यासाठी देवाला तो वेळ देण्यात तयार नाहीये. माझा वेळ जगातल्या गोष्टींमध्ये खूप चाललाय, परंतु आत्मिक गोष्टीमध्ये मी ठराविक वेळ देत आहे. कुठून आम्हाला समजणार? अब्रामाच्या आशीर्वादामध्ये परमेश्वर म्हणतो मी अब्रामापासून लपून का ठेवू? का म्हणत आहे ही गोष्ट? कारण अब्राम त्याचा प्रिय होता. अब्रामाकडं तो आत्मिक आशीर्वाद, देवाचं सानिध्य, त्याच्याशिवाय तो राहू शकत नव्हता. म्हणून ठिकठिकाणी तो वेद्या बांधत होता. वेदी बांधण्याचं कारण होतं वेदीवर देवाचं सानिध्य होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव काय म्हटलं त्याला पुढे? परमेश्वर म्हणाला, जे मी करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार. काय म्हणते? अब्रामाचं एका व्यक्तीचं ज्याच्याकडे संतान नाहीये त्याचं एक समर्थ आणि मोठं राष्ट्र होणार आहे. आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. आणि ते आशीर्वादित झाले. पृथ्वीवरील हिंदुस्तान, भारत हे पण एक राष्ट्र आहे. ख्रिस्त येशूचा सुसमाचार आमच्यापर्यंत आला, आम्ही येशूला स्वीकारलं, म्हणून अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला प्राप्त झाले. हालेलुया. हे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले कारण परमेश्वराने जो करार केला होता, जे अभिवचन होतं, परमेश्वराकडून जी भविष्यवाणी होती, अब्रामाला दिलेले जे 7 अभिवचन होते किंवा ज्या प्रतिज्ञा होते किंवा जे 7 प्रॉमिसेस होते, त्यापैकी शेवटलं प्रॉमिस होतं की तुझ्याद्वारे पृथ्वीवरचे सर्व कुळे मी आशीर्वादित करीन. आणि त्यापैकी पुन्हा महत्वाची गोष्ट, सदोम नगराचा नाश करण्याची गोष्ट सांगण्यापूर्वी परमेश्वर पुन्हा एकदा म्हणत आहे की अब्रामाद्वारे पृथ्वीवरची सर्व कुळे मी आशीर्वादित करणार आहे. पुढे, मी त्याची निवड केली आहे. अब्रामाची निवड केली आहे एका मूर्तीपूजक देशातून. ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास, नीट ऐका ही गोष्ट, ज्यांना अब्रामाचे आशीर्वाद हवे आहेत, ख्रिस्त येशूमध्ये ज्यांना अब्रामाचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, त्यांनी महत्वपूर्ण या गोष्टीकडे लक्ष द्यावं. ऐका, त्यांनी आपल्या लेकरास, तुमचे जे लेकर आहेत आज, जे देवाकडून मिळालेले तुम्हाला जे कौटुंबिक आशीर्वाद आहे, तुमच्या लेकरास व आपल्या पश्चात तुम्ही असा किंवा नसा, तुमच्या पश्चात आपल्या घराण्याला, पुढच्या पिढ्यांना आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. परमेश्वराचा, जगाचा नव्हे, जगाचे मार्ग एज्युकेशनसाठी आहे, जॉबसाठी आहे, बिझनेससाठी आहे, निश्चित आहे, पण या मार्गापेक्षा एक सर्वोच्च मार्ग आहे, तो म्हणजे परमेश्वराचा मार्ग. आमेन. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. म्हणजे ते प्राप्त व्हावं पुढच्या पिढ्यांना. अब्रामाला हजारो वर्षापूर्वी जे देव बोलला, हजारो वर्षापूर्वी जे काय बोलला, गलती 3:14 सांगतं, ह्यात
देवाचा उद्देश हा आहे की ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचा आशीर्वाद आम्हा परराष्ट्रीयांना प्राप्त व्हावा. आमेन, हालेलुया. मग त्या आशीर्वादापैकी फक्त रोटी कपडा मकान पुरती विचार करू नका, फक्त चंगाई भविष्यवाणी विषयी विचार करू नका. तर आत्मिक आशीर्वाद नंबर 1 तो म्हणजे देवाचं सानिध्य, प्रेझन्स ऑफ गॉड. अब्राम कोणत्या गोष्टीमध्ये पहिले धनवान होता? तर देवाच्या उपस्थितीत धनवान होता. माझा प्रश्न आहे, आज किती देवाची उपस्थिती तुमच्याकडे आहे? आज किती देवाची उपस्थिती याची जाणीव तुम्हाला होते? आज त्या उपस्थितीला घेऊन तुम्ही किती चालताय? तुमच्या समोर ज्या डॉक्टरचा रिपोर्ट येतो त्याच त्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सांत्वन मिळते का? माझ्या मुला, माझ्या मुली, मी आज तुला सांगत आहे, माझ्या पुत्राला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे तू निरोगी आहे. त्या उपस्थितीमध्ये तुम्हाला ते आश्वासन मिळते का की मी तुला अनाथ कधी सोडणार नाही, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझबरोबर आहे. आज आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी निराश होतो, दुःखी होतो, हताश होतो, माघार घेतो, काही बॅकस्लाइड होतात. त्याच्या मागचं कारण ते फक्त बरकत, चंगाई या गोष्टीकडे धावतात. पण तुम्हाला जर आत्मिक आशीर्वादामध्ये जो आशीर्वाद आहे अब्रामकडे होता, ज्यात अब्राम धनवान होता, ते म्हणजे देवाचं सानिध्य. जर ते सानिध्य नसेल, किती मोठं चर्च आहे, किती ज्ञान आहे, किती कॉंग्रिगेशन आहे, याला काही महत्व नाहीये. जिथं देवाचं सानिध्य नाहीये तिथं फक्त मनोरंजन होणार आहे. जिथं देवाचं सानिध्य आहे, कारण स्तोत्रकर्ता 16:11 मध्ये म्हणतो, देवाच्या सानिध्यात पूर्णानंद आहे. इन द प्रेझन्स ऑफ गॉड इज देअर फुलनेस ऑफ जॉय. स्तोत्र 97:5 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाच्या सानिध्यात पर्वत मेणाप्रमाणे वितळले जातात. 2 Corinthians 3:17 मध्ये संत पौल म्हणतो, देव आत्मा आहे आणि देवाचा आत्मा जिथे आहे तिथे स्वतंत्रता आहे, आजादी. आज चर्चला येत आहे, जात आहे, पण माझं जोखड तुटत नाहीये, माझे बंधनं तुटत नाहीये, माझे जटिल प्रश्न तुटत नाहीये, मला फ्रीडम मिळत नाहीये. याचा अर्थ कुठंतरी देवाचं सानिध्याला माझ्या जीवनामध्ये काम करायला मी स्वतः अडकळण ठरतोय. अब्रामाला अभिवचन मिळाल्यानंतर 24 वर्ष अब्राम एकाच गोष्टीमध्ये धनवान होता, आणि ते म्हणजे देवाच्या सानिध्यात. जर ते सानिध्य नसेल तर तुमचं आणि माझं जीवन व्यर्थ आहे. ते सानिध्य खूप गरजेचं आहे. त्या सानिध्यातला पूर्णानंद तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखामध्ये तुमचं सांत्वन देतं. त्या सानिध्यामधला पूर्णानंद तुमच्या जीवनामधल्या अडीअडचणीमध्ये तुम्हाला सामर्थ्य पुरवतं. देवाचे एक महान सेवक, ज्यांना अपोस्टल ऑफ लव्ह म्हणतात, आमच्या भारताचे सेवक होऊन गेले, प्रभूमध्ये झोपी गेले, डीजेस अंकल. तो व्यक्ती मृत्यूशय्येवरती होता, पण आपल्या मृत्यूशय्येवरती पण देवाच्या सानिध्यामध्ये अनेक लोकांसाठी प्रार्थना करत होता. तो इंडियात प्रार्थना करत होता, अमेरिकेत डेड बॉडी जिवंत होत होती. पंजाबमध्ये लोक निरोगी होत होते. का? देवाची उपस्थिती. आम्ही नुसतीच प्रार्थना करू नये, तर त्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करावी. त्या उपस्थितीमध्ये तुम्ही त्याला धरून प्रार्थना करा, प्रभू आज मी तुझ्याकडून मी ते प्राप्त करणारच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे याच अध्यायामध्ये जो मी पाहतो, देव त्याला काय म्हणतो, 20 वचनापासून वाचा. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा ह्यांच्याविषयी ओरड फारच झाली आहे, व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे. म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्याची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. तेथून ते पुरुष वळून सदमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. मला खूप आवडते वचन. ते पुरुष गेले सदोम गमोरकडे. आले होते किती? 3 पुरुष. भर उन्हामध्ये डेऱ्याच्या दाराशी अब्राम बदला 3 आले होते. 2 गेले सदोम गमोराकडं, आणि एक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, तो बायबल सांगतं ते 2 निघून गेले. पण अब्राहम ते ऐकल्यानंतर परमेश्वरासमोर उभा राहिला. आमेन, हालेलुया. जेवू खाऊ पण घातलं, आणि त्यानंतर हे सगळं झाल्यावरती अब्राम एकदम लाडात येतोय. आम्हाला पण देवाच्या उपस्थितीमध्ये देवाकडे लाडात यायला पाहिजे, लहान मुलासारखं.
कसा लाडात येतो? सुरुवात करतो देवा सदोम गमोराचा नाश करतोय, पण तिथं 50 नीतिमान असतील तर, पुढे जाऊन म्हणतो 45 नीतिमान असतील तर, संख्या हळूहळू घटत जाते, 40 असतील तर. पण एक काय दिसतं आम्हाला इथं की तो परमेश्वरासमोर उभा आहे, त्या उपस्थितीमध्ये उभा आहे, देवाबरोबर त्याचं किती घनिष्ठ नातं आहे. तुमचं प्रार्थनेचं कम्युनिकेशन त्याच्यावरती ठरतं. आम्ही शॉर्टकट प्रेयर करणारे लोक आयुष्यभर अब्रामाचे आशीर्वाद प्राप्त करू शकणार नाही. देवाबरोबर जसं एखादं मूल आई वडिलांकडं जोपर्यंत त्याचा हट्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत लाडात येतं. कधी कधी फाजील लाड झाल्यावरती फटके पण खातं, है ना. आमचंही तसं आहे. आम्ही काय मागतो, यथायोग्य मागतो का नाही मागतो, त्याचंही परीक्षण करणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये अब्राम 50 म्हणतोय, 45 म्हणतोय, मग 30 वर येतोय, 20 वर येतोय, 10 वर येतोय. पण हे इतकं मोठं संभाषण तो देवाबरोबर करतोय, हे काय आहे? हाच आत्मिक आशीर्वाद जो अब्रामाचा देवाच्या उपस्थितीमध्ये तो देवाचं दर्शन घेतोय, देवाची सेवा करतोय, देवाच्या भविष्यवाणीला होकार देतोय. देव जो न्याय करणार आहे त्या न्यायामध्ये तो दया देखील मागतोय. सदोम गमोरामध्ये त्याचा एकच व्यक्ती होता, त्याचा पुतण्या, त्याची पत्नी, जे काय कोणी तिथं कुटुंब होतं. पण सदोम गमोर इतकं घाणेरडं झालं होतं की जे आज जगामध्ये आम्ही जे निरनिराळे पाप पाहत आहोत, सदोम नगराच्या स्पिरिटमधून आलेल्या सगळ्या गोष्टी आज जगात पसरल्यात. जे लैंगिक पाप होत आहे, जे लैंगिक शोषण होत आहे, ज्या गोष्टी अनैसर्गिक होते, या सगळ्या गोष्टीने बरबटलेलं हे नगर होतं. आणि जो अग्नी तिथं पडला, जे गंधक तिथं पडलं, त्याचं उदाहरण आज पण मिळतं की तिथं जो समुद्र तयार झालाय तिथं कोणी बुडत नाही, की पाणी तेवढं ओझं झालं, इतकं गंधक तिथं पडलं. देव त्याच्याशी बोलतोय. मला सांगू द्या, देवाच्या सानिध्यामध्ये तुमचा मोबाईल वाजतो, कोण येते याकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा देवाचं वचन त्याच्या सानिध्यात ऐकता, तुम्हाला देवाच्या वचनाशिवाय दुसरं कोणी नाही पाहिजे. कारण प्रभूचं वचन आहे. वचनाविषयी स्तोत्र 138:2 मध्ये परमेश्वर म्हणतो, असं लिहिलेलं आहे की तो देव आपल्या मोठ्या नावाहून आपल्या वचनाला अधिक महत्व देतो. जर तो स्वतः आपल्या मोठ्या नावाहून वचनाला अधिक महत्व देतो आणि जर आम्ही वचनाचा आदर करत नाही तर उपस्थिती तर खूप लांबच राहिली. अब्राम जेव्हा उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये खासदांचं ऊर आपला देश सोडून निघाला, त्या देवाने त्याला दर्शन दिलं, त्याला 7 अभिवचन दिले. तिथं त्यांनी शेखेम या ठिकाणामध्ये पहिली वेदी बांधली. त्या वेदीला म्हणतात दर्शनाची वेदी. त्याला थोडं थोडं दर्शन होतं. बघा, मी तुम्हाला काय मुद्दा सांगत आहे. छोट्या स्वरूपामध्ये सानिध्य म्हणजे आत्मिक आशीर्वाद होता. तिथून पुढे तो बेथेलमध्ये गेला, तिथं त्यांनी प्रार्थना केली, तिथे एक वेदी बांधली, ती प्रार्थनेची वेदी. तिथून पुढं त्याचा पुतण्या लोट आणि त्याच्यामध्ये विभाजन झालं. तो रात्रभर रडला. त्याचं लोटची त्यांनी वाट पाहिली की कदाचित तो परतून येईल, त्याला पश्चाताप होईल. पण रात्रभर काय तो आला नाही. आम्ही मानसिक आशीर्वाद त्या गोष्टी पाहणार आहोत. मानसिक आशीर्वाद कोणते होते अब्रामाकडे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सकाळ झाल्यावरती देव म्हणतो, बघ तुला जिथपर्यंत तुझी नजर जाईल तिथपर्यंत मी तुला आशीर्वाद केलेला देश दिलेला आहे. तिथून तो हेब्रोन मध्ये येतो आणि बायबल सांगतं की तो बेथेलमधून तंबू काढतो आणि हेब्रोन मध्ये लावतो, तिथे एक वेदी बांधतो, तिथेही प्रार्थना करतो. फक्त त्याला छोटंसं दर्शन होतं, पण जसा तो पुढं गेला त्याच्यामध्ये आत्मिक आशीर्वाद वाढत गेला, म्हणजे देवाची उपस्थिती. त्याच्यानंतर त्याला मलकीसदेक याजक, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं, येशू ख्रिस्त त्याला भेटतो. जगातलं पहिलं प्रभू भोजन अब्रामाला देण्यात आलं आणि जगातला पहिला दशांश अब्रामाने येशू ख्रिस्ताला दिला. तिथून पुढं आम्ही आणखी आज पाहिलं की देव स्वतः त्याची सेना, त्याची 2 स्वर्गदूत घेऊन त्याच्या घरी मुक्कामाला येतो, मेजवानी घेतो, त्याच्यासाठी कन्फर्मेशन देतो की पुढच्याच वर्षी इसाक तुझ्या पदरात येणार आहे. त्याच्यानंतर एक आनंदाची बातमी देतो, दुःखाची बातमी देतो की मी सदोम नगराची विल्हेवाट लावणार आहे, नाश करणार आहे. म्हणजे सांगायचं काय, शेखेमच्या वेदीवर जस्ट एक स्पर्श होता, बेथेलच्या वेदीवर फक्त वाणी होती, हेब्रोनच्या वेदीवरती काही गोष्टी आपल्याला समजत होत्या. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तो शेवटची एक वेदी बांधतो ज्याचं नाव आहे बेरशेबा. ती बेरशेबाची वेदी कधी झाली? ज्यावेळेस इसाकाला त्यांनी बलिदान करण्यासाठी वेदीवर चढवलं
आणि ते बलिदान अब्रामाने कसं केलं, अब्रामाचा तो स्वभाव देवाला आवडला आणि त्या दिवसापासून बायबल सांगतं अब्राम देवाचा मित्र झाला आणि तिथून तो निघून बेर्शेबात आला. तिथं वेदी बांधली. बेर्शेबा म्हणजे कराराची वेदी, ऑल्टर ऑफ कव्हनंट. तो करार तरी तिकडे केला आणि तिथून पुढं तो आजीवन देवाबरोबर राहिला. आणि तिथून पुढं आम्ही पाहतो की ती अब्रामाची कूस म्हणजेच तारलेल्या लोकांना स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये गलती 3:14 प्रमाणे आम्हाला अब्रामाचे आशीर्वाद लाभतात. त्याच्यासाठी त्याग आहे, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. ज्या 4 गोष्टी अब्रामाच्या जीवनात होत्या त्यापैकी पहिली गोष्ट, त्याला उत्तर मिळालं नाही, त्याच्या पदरात मिळालं नाही, त्याच्या मर्जीप्रमाणे झालं नाही, तर अब्रामामध्ये एक गोष्ट होती, सातत्य. ते सातत्य होतं म्हणून तो समर्पण करत होता. समर्पण केलं म्हणून त्याच्यामध्ये सात्विकपणा आला. तो सात्विकपणा होता म्हणून तो स्थिर झाला आणि ती स्थिरता मिळाली म्हणून इसाकाचा आशीर्वाद घेऊन तो सिद्ध झाला. आमचं सातत्य चर्चला येण्याविषयी आहे का? आमचं सातत्य रोजच्या उपासनेविषयी आहे का? आमचं सातत्य बायबल वाचण्याविषयी आहे का? आमचं सातत्य प्रभूची आराधना करण्याविषयी आहे का? काय म्हणतात सातत्याला? कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी आहे का आमची? कुठून आम्हाला सानिध्य मिळणार? सानिध्यासाठी अब्रामाच्या पदरात इसाक मिळायला 25 वर्ष लागले, पण ते 25 वर्ष तो सातत्याने देवाच्या वाणीकडे आपला कान लावत होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तो कुठलाही कारण देत नव्हता. ते सातत्य होतं म्हणून देव जेव्हाही सांगायचा तो उपडा पडायचा, समर्पण करायचा देवासमोर. ते समर्पण करताना देव म्हटलं की सात्विकतेने चाल, आतापर्यंत चालतं अजून सात्विकतेने चाल. ते सत्व त्याच्यामध्ये होतं म्हणून सात्विकपणा आला. त्या सात्विकपणाने त्याला स्थिर केलं. आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीने बेचैन होऊन जातो. ही प्रार्थना करा, ती प्रार्थना करा, मोठी लिस्ट देतो आम्ही. स्थिरता राहिलीच नाही कारण तो सात्विकपणा आमच्यातून निघून गेलाय. जर सातत्य असेल तर समर्पण करताल, समर्पण असेल तर सात्विकपणा राहील, सात्विकपणा असेल तर स्थिर राहताल आणि स्थिर राहताल तर एक दिवस येईल तुम्ही सिद्ध होताल. आमेन. हालेलुया. आज आपण अब्रामाचा आत्मिक आशीर्वाद, जे देवाचं सानिध्य, उपस्थिती, दर्शन सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आपण मानसिक आशीर्वाद पाहणार आहोत. त्याच्या पुढच्या रविवारी आपण शारीरिक आशीर्वाद पाहणार आहोत, जसं देव आपल्याला मार्गदर्शन करत. मग भौतिक आशीर्वाद आणि मग कौटुंबिक आशीर्वाद. हे 5 आशीर्वाद पाहिजे मनुष्याला. पण आम्ही आत्मिक गोष्टीपासून लांब आहे. कारण चर्चला येण्यामागचा उद्देश मनुष्याला समजत नाही. चर्चला यायचं का तर फक्त चंगाई. चंगाई मिळो अगर नाही मिळो, पण जो देवाशी प्रामाणिक आहे, देवाचं सानिध्य त्याच्यामध्ये आहे, असे देवाचे सेवक होऊन गेले ज्यांनी मुर्दे उठवले पण ते देवासाठी मुर्दा झाले. सानिध्यामध्ये या गोष्टीला महत्व नाही. याचा अर्थ चंगाईने आम्ही प्रार्थना करतोय, मोठमोठे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये आहेत, निश्चित देव त्या गोष्टी करणार. पण या चंगाईपेक्षा, या बरकतपेक्षा तुम्ही देवाच्या सानिध्यात धनवान व्हावं ही माझी अंतःकरणापासूनची इच्छा आहे. प्रेझेन्स कॅरियर. जसं गाडीवर लिहिलं असं ना गुड्स कॅरियर, तसं तारण झालं त्याच दिवशी तुमच्या मस्तकावर येशूच्या रक्ताने शिक्का आहे. प्रेझेन्स कॅरियर, सानिध्य वाहक. पण आम्ही वाहतोय का? आमची गाडी रिकामीच चालली आहे. त्या गाडीवरती तो माणूस कधी कमवतो? ज्यावेळेस त्या गाडीमध्ये तो माल वाहतूक करतो तेव्हा त्याचं उत्पन्न मिळतं. आमची गाडी रिकामी जाते आणि रिकामीच येते. कुठून आम्हाला उत्पन्न येणार? त्या सानिध्याने तुमची जीवनरूपी गाडी भरा, त्याच्यावरती आत्मिक बिझनेस करा. त्या बिझनेसमध्ये तुम्हाला दर्शनाचा लाभ होईल, भविष्यवाणीचा लाभ होईल, देवाच्या स्पर्शाचा लाभ होईल. देवाच्या मोठ्या मोठ्या योजना देव घडण्यापूर्वी तुम्हाला सांगेल. कारण अब्रामाला तो म्हणतो मी लपून कसं ठेवू? अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये तेही मिळतात. जर अब्रामापासून लपून ठेवण्यात येत नाही तर तुमच्यापासूनही लपून ठेवण्यात येणार नाही. आमेन. हालेलुया. प्रभू करो या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ.